तर मी घेऊन आलो अजून एक नवीन ब्लॉग. तुम्हाला टायटल बघून एक अंदाज आला असेल की ब्लॉग कशावर आहे. ते क्रिकेटवर ब्लॉग आहे. क्रिकेट सीझन चालू आहे. मे महिना म्हणजे प्रॉपर क्रिकेटिंग सीझन असतो, त्यामुळे हा ब्लॉग पण असणार आहे क्रिकेटवर. आणि ही असणार आहे MNPLचा ब्लॉग असणार आहे. आणि MNPL तुम्ही बोलाल काय, तर MNPL इज मोहन नगर प्रीमियर लीग. याचा 5वा सीझन आहे. दरवर्षी होते. त्यात आम्ही 2 टीम्स पाडल्यात. त्यासाठी प्लेयर्सचं ऑप्शन झालंय. ते ऑप्शन खूप आधीच झालंय. ते 2 प्लेयरचं ऑप्शन झालंय. आणि लहान मुलांचा एक वेगळी मॅच होणार आहे. त्यांच्या 3 मॅचेस होतील आणि आमच्या मोठ्या मुलांचे 3 मॅचेस होतील. तर असं होणार आहे. आणि सीन असं आहे की लहान मुलांची मॅच लवकर सुरू होईल 10 वाजता वगैरे, पण तेव्हा मी असणार आहे क्लासला. माझा क्लास असतो सकाळी संडेला, तर त्यामुळे मी क्लासला असणार आहे. आणि मग ते पार्ट मी आता सांगितलंय की कोणतरी शूट करून ठेवा, पण आता बघू केवढं शूट करतात केवढं नाही. आता म्हणून मी हे जे इंट्रो आहे ते आदल्या दिवशी शूट करून ठेवतोय. आणि हा, तर MNPL साठी आम्ही जर्सी सुद्धा बनवले, तर मी जर्सी दाखवतो तुम्हाला. ही आहे जर्सी. तर MNCC लिहिले, मोहन नगर क्रिकेट क्लब, आणि त्याच्या मागे HB 814 ती माझी जर्सी आहे. तशा मी अराउंड 9 टीम झाले. तर अंडर आर्म बॉक्स क्रिकेटची मॅच आहे. मस्त मजा येणार आहे. तर आता उद्याच कळेल. उद्या म्हणजे आता माझ्यासाठी तर उद्याच आहे, कारण मी इंट्रो आज रेकॉर्ड करतोय. बट तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेलच की नक्की काय काय फन होतंय. MNPL कशी जाते मला तर वाटतंय पर्सनली की क्रेझी जाणार आहे. फनशूट होणार. मग कोणीही हरू दे, कोणीही जिंकू दे, मजा तर येणार आहे, एवढं नक्की आहे. तर चला भेटूया. हिमांशू नाही म्हणून मी ब्लॉग सुरू करत आहे. MNPL 5 चा ब्लॉग येणार आहे हिमांशू तर्फे. तर मी ब्लॉग सुरू करतोय. लेट्स गो. Heads is the call and heads it. सगळ्या खेळाडूंनी मंडपात बोलणार. निनाद डिचोलकर, तुम्हाला काय वाटतं आजच्या मॅच बद्दल? बस पिल्लूने सांगितलं आम्ही जिंकणार आहे, विषय संपला. कॉल कर ना. सोबत आहेत सोहम कोंडाळकर. सोहम, काय वाटतं आजच्या मॅच बद्दल? काय ना भाई, बेस्ट द्यायचं आपलं. सकाळी तर कसं हिमांशू दुसरा ओनर होता, पण माझी टीम जिंकली, मी पण एक ओनर होतो. आता संध्याकाळी हिमांशूच माझ्या टीम मध्ये. तर प्लॅन आहे भाई जिंकायचा आपला, 100% बेस्ट द्यायचा. लेट्स सी काय होतं. लेट्स गो. काय आहे हेड्स टेल्स. हिमांशू काय पाहिजे? पायावर पडल्याबद्दल धन्यवाद. काय पाहिजे? बॉलिंग. चला 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 चला. पहिली मॅच आहे आणि समोरच्या टीम ज्यांनी जिंकले त्यांनी घेतले बॉलिंग आणि आमची बॅटिंग आहे. आमच्या बॅटिंग मध्ये पहिला उतरतोय अथर्व आणि सोबत आहे निखिल दादा. तर आता बघू आमची बॅटिंग कशी होते. आमच्याकडे श्रेयस अय्यर पण आहे. श्रेयस अय्यर संघात आहे आमच्याकडे. तो वन डाऊन टॉस उतरणार, आमच्या ठरणार तसं. आणि आमच्या टीमला सपोर्ट करायला आम्ही सी बिल्डिंग मधून प्रीती जिंटा बोलवली. 4 रन 1 गडी बाद. शॉट रे. 4 रे. शॉट रे खेळू. शॉट. शॉट रे. अमूल शॉट. इजी के आराम से के. आणि एक धाव. स्ट्राईकवर आहे सोहम कोंडाळकर. त्याची खासियत म्हणजे आपल्याला राग काढतो, फुल इगोवर खेळतो येतो, मग मारायला लागतो, विकेट काढतो. डेंजर प्लेअर आहे. त्याला आज लक्षणीय प्लेअर आहे. त्याला लक्ष दिलं पाहिजे, आजच्या गेम त्याला बघितलं पाहिजे.
नुसतं नाटक चाललंय हिमांशू पाटीलचं. काही वेळेला उगाच नाटक करतो, उगाच नाटक, नुसतं नाटक चाललंय. ते बघ कोण त्याचं ऐकत पण नाहीये तरी उगाच इन्स्ट्रक्शन देतोय. नाटकी बघा त्याची, नाटकी बघा जरा. बाहेर पण चांगले खेळतात ते. पहिला चेंडू आरोने अडवलाय. शेवटचा चेंडू अथर्वचा विशालला. पुन्हा एकदा टॅप केलाय. 1 रन मिळालेले आहे. सोहमने बॉल घेतला. तिसरा चेंडू टाकलाय आणि हा चेंडू पुढला चेंडू सोहमचा आणि आज त्याने सोडलेला आहे. पुढला चेंडू सोहमचा आणि हा नो बॉल. स्ट्रेट होता बॉल. मलिंगाची प्रतिकृती कलर केला विसरला. पुढील चेंडू वाजवतो. पुन्हा एकदा टचवला आणि चांगल्या पद्धतीने अथर्वला तो अडवला आहे सुंदररित्या. शेवटचा चेंडू आणि पुढे इनांनी मारलाय. त्यात प्रकारे अडवलाय तो आणि अडचणी सुद्धा आउट केलेला आहे. अशा प्रकारे हारलेले आहेत. आम्ही ना बॅटिंग ना बॉलिंग केली. उतरवा ना बॅट्समन. मी ऐकायला आपलाच प्लेअर आहे बंद. नाटकी चालली त्या प्लेअरची, उगाच नाटकी चालली आहे. हिमांशू तुला दिसतंय का केसातून? हिमांशू तुला दिसतंय केसातून? हो की नाही? हो की नाही दिसतंय का केसातून? हिमांशू पाटील अथर्वचा विशालला परत पुढे मारलाय. 1 रन मिळेल आणि इतक्या रनआउट झालेले आहे. पुढचा चेंडू अथर्वचा आणि हा कट केलेला आहे. काहीतरी बोल ना हिमांशू. बोलतो मी उगाच काहीतरी ऍक्टिंग नो करू. बॉल बिल सोहम कसं वाटतंय कॅप्टन? राकेशने पुन्हा एकदा सोडला आणि तो वाईड बॉल. तिसरा आणि पुन्हा एकदा वाईड. 1 बॉल झालेला आहे आणि हा चांगला सुंदर बॉल. सोमचा पुढचा चेंडू आणि हा वाईड बॉल. सोमचा पुढचा चेंडू आणि हा डेड बॉल. आणि पुन्हा एकदा नो आणि आणखी 1 रन मिळालेला. शेवटचा चेंडू असू दे. पुन्हा 1 वाईड. सोमने जी ओव्हर टाकली ती 14 बॉलची ओव्हर होती. हिमांशू थोडा रडताना दिसतोय आम्हाला. म्हणजे 2 ओव्हरपेक्षा जास्त. हिमांशू बोलतो आता बोल्ड आहे. बघू काय होतं. हर्षाचा पुढचा चेंडू राकेशला आणि त्यांनी तो कट केलाय. 1 रन मिळालेली आहे. हिमांशू बोल्ड होता ना. काय आलं हिमांशू? हे सगळं नाही टाकणार ना तो व्हिडिओ मध्ये. 1 रन आणि हा वाईड. पुन्हा एकदा वाईड. मंजुला आणि त्याने तो उलट्या दिशेने भावाला भाऊ टाकतोय गोलंदाजी आणि 1 रन. सगळा राग काढलाय मोठ्या भावाचा. आणि आउट झालेला आहे हिमांशू पाटील. हा ब्लॉग कधीच रिलीज नाही होणार आहे आता. आणि सुंदर बॉल. विशाल आउट झालेला आहे. पुढचा चेंडू आणि प्रतीकने तो चांगल्या रीतीने अडवला.
आणि सुंदररीत्याने मारला आणि तेवढाच तिच्या निखिलने तो अडवला आणि हा ग्राउंड आउट करण्याचा प्रयत्न. आउट. पुढचा चेंडू हिमांशूचा आणि राकेशने मारला आणि एक रन धावून काढलेली आहे बॅटिंगसाठी. आणि पुढे मारण्याचा प्रयत्न केतनचा आणि तेवढाच शितापीने सोमने आउट केलेला आहे, सिलेक्शन केलेलं आहे वैभवला. आणि आउट झालेला आहे. आणि हा टॅप शॉट खेळलेला आहे अथर्वने. एक रन घेण्यात यशस्वी. आणि सुंदर फटकावला एकच रन. हे काय अरे सॉलिड सॉलिड. अर्पण दीपेशला पुढे दीपेशने दीपेशने पुढे आउट. शेवटचा चेंडू आणि मारला 4 रन. अंपायर सांगतो फक्त वाईडच होता, त्याच्यात काही हे नव्हतं. कुठला वैभवचा हा तो वाईडच होता. ठीक आहे ना, दिला नसतं तरी खेळला असतो. चल ना. तर दुःखद बातम्या अशी आली की 3 मधल्या 2 मॅच आम्ही हरलोय. पण ठीक आहे भाई, या तो विनय या तो लन आहे. तर आता आम्ही चालू ट्रॉफी जाणार. तर तुम्ही बघा भाई, जरा यावेळी स्वतः बनवायचे एफर्ट्स घेतले ट्रॉफीवर. हे सगळ्यांना स्वतः, पण थोडं स्वतःचा टच आहे भाई ट्रॉफी बनवायला. काल ओमकार होता, कोणी बनवली माहिती आहे, पण ओमकारने काम मजबूत केलं असं मी ऐकलंय. श्रावणी होती, सोम होता, राकेश होता, ऋषी दादा होता, निनाद दादा होता, समर्थ पण होता. आम्हाला माहिती ट्रॉफी कशी दिसते. सिंथेटिक बॉलची ही मेन ट्रॉफी आहे. तुम्ही यायचं काम करायचं, तिकडे करायचं. जवळ आहे जवळ आहे जवळ आहे जवळ आहे. अजून न्यायचंय बॅटिंग. ही एक ट्रॉफी नीट पकडते भाई. हा, सिंथेटिक बॉल आहे. नीट पकड, नीट पकड, जॉईंट पकड. हे घे हे घे. दीपेश बंद कर ना. ही बहुतेक बेस्ट बॅट्समॅनची ट्रॉफी आहे. आठवत नाही कसली ट्रॉफी आहे. बेस्ट बॅट्समॅन असणार. आता 2 गेला विनर ती बॉलर. हा, एक बेस्ट बॅट्समॅन आणि एक मॅन ऑफ द सिरीज आहे. अशा ट्रॉफी आहेत त्या. दीपेश मासोद ज्यांनी खूप उत्कृष्ट पारी खेळली आहे, त्यांनी श्रेयस अय्यर मला त्याचं काम केलंय. आता मला काय ह्यांना विचारून तुम्हाला काय वाटतंय आजच्या मॅच बद्दल. आम्हाला खूप आनंद झालेला आहे मॅच जिंकून. मी यंगस्टरना हरवलंय, पण यंगस्टर पण चांगले खेळलेले आहेत. अर्षसारखी अशी बॉलिंग, स्विंग बॉलिंग केलेली आहे त्यांनी. चांगली बॉलिंग आहे. आणि ट्रॉफी कशी वाटते. ट्रॉफी तर एक नंबर मीच रंगवली आहे. अरे मीच रंगवली आहे. चला, आपल्याकडे सही आहे लुझिंग कॅप्टन, तिचा पण इंटरव्ह्यू घेणार आहे. हिमांशू पाटील हरलेला आहे. हिमांशू पाटील. टीम हारले ना, आम्ही हरत नाही. एकतर जिंकतो किंवा शिकतो. माइंडसेट वेगळा आहे. या तो विनय या तो लन है. बट आपको ये तो कुछ नहीं मिलेगा, ये सब कुछ नहीं मिलेगा आपको. कैसा लग रहा है. ठीक है ना, ठीक है ना. यादें लेके ठीक नहीं है. मेमरीज घेऊन चाललोय आम्ही. ठीक नहीं है. मेमरीज घेऊन चाललोय. ठीक नाही आहे. तर आजच्या मॅच मध्ये तुमचं जिंकण्याचं कारण काय होतं, काय वाटतं तुम्हाला. माझ्या जिंकण्याचं कारण होतं ते मी आणि माझी अख्खी टीम होती. राग करतोय. मला जिंकण्याचं कारण होतं मी आणि टीम होती. तुम्ही मॅचचा टर्निंग पॉइंट काय वाटतं तुम्हाला, कुठे होता मॅचचा टर्निंग पॉइंट. मॅचचा टर्निंग पॉइंट होता अरुषची आणि माझ्या कॅप मध्ये. अरे पारची विकेट. पार पारची विकेट. पार कोण. मोठावाला पार. अरुष आहे
हरुष आहे मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेअर. सगळ्यात एक्सपेन्सिव्ह प्लेअर होता. आणि जरा सांग 3 मॅच मध्ये मिळून रन किती केले? पहिल्या मॅच मध्ये मी किती 34,000 केले असेल? सांग ना 50 रन केले. अरे एवढे फेकू नको मोठे मोठे, ऑलिम्पिकला पाठवायला लागेल. 30 रन केले. चल 30 पहिल्या मॅच मध्ये? नाही टोटल तिन्ही मॅच मिळून 30. 10 बिक्स्ट्रा नाही पकडलेस ना? नाही. आणि किती बॉल खेळलास? मी सगळे 4 ते 4 ओव्हर. 4 ओव्हर. अरे लाज वाटली पाहिजे. किती आणि किती पैसे मिळाले तुला याच्यासाठी? 0. 34,000 घेतलाय तुला. हा ते आणि कोणी घेतलाय? एनीच घेतलाय. सो तू राहूनच नाही आमचे माझी. प्लेअर आमचे कॅप्टन होती इवन सई, तू फोर्स राहूनच केला आम्हाला. दे. सैनी 4 व्हील काय केलं तिला घ्यायचं नाही. सईला घ्यायचं कसं नाही. वाटतं तुम्हाला जिंकल्याबद्दल? खूप आनंद झाला. आणि तुम्हाला हारलं पाहिजे. अरे बरं त्यालाच विचारते आपण जिंकून कसं वाटतंय. याला कधी विचारलं? टीम पण चांगली खेळली, चांगली बॉलिंग टाकली, पण सेकंड मॅचला जरा प्रेशर आलं त्यांचं. सेकंड मॅच तर मस्तच खेळले. पण जरा काय झालं माहितीये, हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा 2 असे गट पडले. तुमच्यातच हा ह्यांच्यातच हार्दिक पांड्या तसं झालं रे. कोण होता हार्दिक? ते आता ते कॅप्टनच होता ना. सोहम कोंढाळकर त्यांनी 14 बॉल टाकले. हा, नो बॉल 11. नो बॉल 11. 11 होते. अरे वा. ठीक आहे यार. आणि टाइम कधी कधी होतो असा पार. आपला टाइम आहे का? आपला time आहे का? बरोबर. की तुम्हाला काय वाटतं मॅच कुठे चेंज झाली? तर पहिल्यापासून सांगतो, जसं आपण पहिल्या मॅचला टॉस हारलो पण मॅच जिंकलो. बाकी 2 मॅच टॉस जिंकलो पण मॅच हारलो. टॉसनी गडबड केली काय? गडबड केली पहिली. प्लेअर बरोबर. दुसरी बात, तिन्ही मॅच असं ऑब्झर्व केली की जे पहिले बॅटिंग करतात ते थोडं सेफ फील करतात. सेकंड हाफ मध्ये जेव्हा बॉलिंग करतात म्हणजे Batting सगळं team वर superstitious pressure येतं यांचं. थोडं. अरे बाबा, त्यांना क्रिकेट माहित नाही, त्यांना घेऊन आला बरोबर आमचा घेत आहे. बरोबर. जेव्हा सेकंड हाफ मध्ये बॅटिंग करतात तेव्हा थोडा बॅट्समन बॅटिंग आणि बॅटिंग टीमवर प्रेशर होतं. बरोबर. बॅटिंग टीमवर प्रेशर येतं. पण तर मे बी जर आपण थर्ड मॅच मध्ये जर केलं असतं बॅटिंग फर्स्ट, जे मी बोलत होतो, पण टीमचं म्हणणं बॉलिंग होतं, तर ठीक आहे. आता काय कॅप्टनचं तुम्ही ऐकला नाही. फायनल डिसिजन. ओके. ठीक आहे ना. ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता? ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता. शिकायला पण खूप मिळालं आपल्याला. नेहमीच मिळतं शिकायला. हा. बाकी काय नाही, समोरची टीम फुल ऑफ एक्सपिरियन्स होती. वेल डिझर्व्ड. ठीक आहे होतं ना. आणि बघायला गेलं तर थोडं ते वेल डिझर्व्ड होतं त्यांच्या टीमला पण, ज्या प्रकारे ते खेळले तेवढंच. बरोबर. ठीक आहे. थँक्यू. आपण आपल्या तिकडे डीजे बसला त्यांचा इंटरव्ह्यू घेऊया. कसं वाटतं तुम्हाला जिंकल्याबद्दल? तो कुठे व्हाईट 11 वाईट 11 ची झाली आताच. ह्याच्या आधी त्याचीच होती. मी किती विकेट काढले? 2 विकेट काढले. आणि रन्स किती काढले? रन किती काढले? मला बॅटिंगच नाही स्टम्पिंग तो होता की नाही होता? व्हाईट 11 कुठे आहे? वाईट 11 आता जरा नाराज आहे. एक्सपिरियन्स बद्दल की तुम्ही एवढ्या वर्षांनी क्रिकेट खेळायला आले. कमबॅक केलाय की ना 10 वर्षांनी? केलाय कमबॅक. 2 विकेट काढले ते पण. किती 2 विकेट काढले ना. अरे पण बॅटिंग नाही दिलं तर लोकांना 4-5 रन. तुला कोणामुळे बॉलिंग मिळाली फक्त सांग. व्हाईट 11 वाईट 11 मिळाला बॉलिंग मिळाली. वाईट 11 तुम्ही बघितलं असाल. हा बघा वाईट 11. चला लगेच झाले जी नाटकी सुरू. म्युझिक बंद करायला. आता मी गाणी पण असते लावतो. इथे डिस्कशन चालू आहे की मॅन ऑफ दी सिरीज कोणाला मिळणार आहे, मॅन ऑफ दी मॅच कोणाला मिळणार आहे. मॅन ऑफ दी मॅच नाही, डायरेक्ट मॅन ऑफ दी सिरीज आहे. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन ह्या ट्रॉफीज आहेत. आणि विनर तर तुम्हाला माहिती आहे जे जिंकले. हा नाहीये जो हा नाहीये. तर आमच्याकडे आहे अनिश वद्राटकर, जो मला मगात बघून खुन्नस देतोय. का तर त्याला मी सगळ्यात जास्त आधी त्याला प्राइज मध्ये मी घेतलेलं 19,500 मध्ये. पण नंतर मग काही कारणास्तव जरा माझ्या टीम मध्ये हे झालं म्हणून मला दुसऱ्या टीम मध्ये एक्सचेंज करावं लागलं. काही कारणास्तव एक्सचेंज करावं लागलं म्हणून त्याचा माझ्यावर राग होता. त्याची खुन्नस होती. आणि त्याबद्दल तुला काय बोलायचं होतं अनिश? अरे बरं. आणि जिंकलाय. मी त्याची मॅच तर नाही बघितली तो कसा खेळला, बट मोठ्यांच्या वेळी त्यांनी बॉलिंग वगैरे केली. छोट्यांमध्ये बघितलंय भाई. काय किती विकेट काढल्यास? छोट्यांमध्ये 2 मॅचेस मिळाल्या. त्याच्यातल्या पहिल्या मॅच मध्ये 2 आणि सेकंड मॅच मध्ये 3. हो म्हणजे 5 विकेट. आणि रन किती बनवलेस बॅटिंग मध्ये? पहिल्या मॅच मध्ये 2, दुसऱ्या मॅच मध्ये 2, तिसऱ्या मॅच मध्ये 4.
हो माय गॉड चांगला आहे. गोळा किती खाल्लास? दोन गोळे. तर झालंय बऱ्यापैकी. तर आम्ही शोधतोय भाई कोण इंटरव्ह्यू कोणाला घेऊ शकतो. बरं नाही सोहम तुझा घेतला इंटरव्ह्यू. सगळ्यांचा इंटरव्ह्यू झालाय बऱ्यापैकी. तर मी भावेशने काय कॅच पकडले. भावेश ग्लेन फिलिप्स. मी क्लासला होतो तर मी शेवटची मॅच बघायला आलो पण भावेशने जी कॅच पकडली इथे डायरेक्ट उडी मारली. ही उडी मारून टापकन हातात. काय बोलशील त्या कॅच बद्दल? खूप एक्सपिरियन्स लागतो ते कॅच. ट्रेनिंग सोहम कोंडाकरनी ट्रेनिंग अशी घेतली म्हणजे खूप कसं कॅच मॅच बोलते. मॅच पण पकडली कॅच पण पकडली. ज्याचा खरं आहे तेच तोंडातून निघून येते. हिमांशू याचा हात होता म्हणून मी ती कॅच पकडू शकलो. काय अरे माझा हात घेऊन गेला तो. अरे खरं माझा हात घेऊन गेलेला. तर क्लासवर कसं करत होता? मी आलेलो ना इथे क्लासवर. इथे माझा उभा होता. त्यांनी बघितलं म्हणून ती कॅच पकडली गेली नाही तर ती सुटली असते. इकडे रे इकडे काय बोलशील? काय टाकले 2 मॅचेस मध्ये. आणि गोळे किती खाल्लेस? गोळा 4 गोळे खाल्ले. 2 गोळे आणि 4 विकेट. अरे लाज वाटतं की इथे लागलाय अजून. हा बघ कलर. तुला ह्याच्यासाठी घेतला मी 4 विकेट काढायला फक्त. 4 विकेट काढले. आणि डॉट किती? म्हणजे दुसऱ्या मॅच मध्ये टाकले फक्त 4 रन खाल्ले आणि तिसऱ्या मॅच मध्ये टाकले फक्त 1 रन खाल्ला. आणि फिल्डिंग वगैरे काय कशी केलीस? काहीच नाही सगळी सोडली आहे. आणि ते 1 रन पण काढलेत ना ते असे. आणि बॅटिंग केली. शेवटच्या बॉलला मला पाठवताय. हा सॅम करन आहे. सॅम करन इंग्लंड वरून आलाय. राईटी वाला. अरे मराठी बोलतो. शिकला त्यांनी मनसे का चुईंगम का चुईंगम. एक कोकणी सॅम करन. हे कोकणी आगली सॅम करन आहे तो. विमल बोलो जुबा के दात दाखव. इकडे गणपतीचा कोंडा. अरे भाई मोकळा टोल करू. काय भेटलं तुला मला? डेंगा भेटला डेंगा. हे मोठी ट्रॉफी याचे कॅप्टन आहे विनी. सेलिब्रेशन प्लॅन करा. सेलिब्रेशन प्लॅन कर ना. काय कर माहितीये आरो इकडे आरो असा प्लेअर तो छोट्यांमध्ये पण खेळलाय आणि मोठ्यांमध्ये पण खेळलाय. मोठ्यांमध्ये खेळताना एवढा प्रेशर होता ना त्याच्यावर. एवढा प्रेशर. अरे 5 टेलर बोलवले त्याची शिवायला. एवढी फाटलेली त्याची. सांग जरा काय हाफ चड्डी होती आता हाफ चड्डी झाली. त्यांनी एक तिकडे कॅच जी सोडली त्यानंतर तो असा होता. आता कोण काय बोलते कोण काय. ते कॅच होती आणि त्याने हात नसा टाकला आणि तरी बॉक्स आउट होता. तरी त्याने तो अटेम्प्ट केला पण त्याला काय बोलले नाहीत. तर बिचारा खेळला तसा चांगला. जाम प्रेशर मध्ये होता पण खेळला चांगला. छोट्यांमध्ये काय केलीस कामगिरी? बॅटिंग केली. किती रन केलीस? बॅटिंग माझी आणि आदित्यची 24 ची. एंड पर्यंत राहिला तो. हो तर है ना तुझा पेक्षा जास्त खेळलाय तो. टीम डेव्हिड नाही वाटत. टीम डेव्हिड अरे रोहित चव्हाणप्रकाश. टीम डेव्हिड आहे भाई. विराट कोहली वाटतो. नाही टीम डेव्हिड वाटतो ना. उंच पण आहे गोरा पण आहे. तुमच्या विराट कोहली. आणि बॉलिंग मध्ये काय केलं? हिमांशू तुझ्यापेक्षा पण उंच आहे तो. स्लेजिंग मध्ये काय केलं? स्लेजिंग मध्ये ते आरुषला आणि पार्थला तर आउटच केलं. आउट केलं स्लेजिंग मध्ये. मग भावेशने चांगले बॉल टाकले. अरे एका झाला ऍक्सिडेंट 7 नंबरची गाडी पडली. तिकडे आहे ना मगाशी मी ट्रॉफी दाखवले त्यामध्ये बेस्ट फिल्डरचे मेडल ऍड झाले. आपण श्रावणी मेडल इकडे दाखव जरा. श्रावणी लावले मेडल आहेत. बेस्ट फिल्डरचे मेडल आहेत. हे बेस्ट फिल्डरला मिळणार आहेत. हे जरा एक्साइटमेंट आहे. जेव्हा आपल्याला क्लीन कळतं की विनर कोण आहे त्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट असते की मॅन ऑफ दी सिरीज नंतर बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डर कोणाला असतं. म्हणजे लहान मुलं बऱ्यापैकी त्यासाठी एक्सायटेड असतात की कोणाला काय मिळतंय. कारण त्याचा इंडिव्हिज्युअलिस्टिक थोडा अप्रोच आहे ना त्यात. त्यांना जरा ते पर्सनल टच मिळतो. तर बघू. मोहननगर क्रिकेट क्लब आयोजित MNPL मोहननगर प्रीमियर लीग 5वं वर्ष 5th इयर साईडला घेऊन. आणि अशा तऱ्हेने सगळ्या मॅचेस. तर आपले MNPL मध्ये मॅनेजमेंट मध्ये आघाडीचं नेतृत्व करणारे आणि आपल्या टीम मध्ये जे होते जी टीम हरली त्यात होते असे अथर्व मोरे. त्यांना विचारतो कसा होता तुमचा एक्सपिरियन्स MNPLचा? मागे घेऊ काय फ्रेम मध्ये येत नाही ना. एक्सपिरियन्स चांगला होता. आपल्याला माहिती आपण कुठे आमच्यासोबत हे पण होते आमच्या टीम मध्ये हिमांशू पटेल. अजून एक आमचे बॉलर आहेत. मेन बॉलर म्हणून आम्ही घेतलं होतं. बॉलिंग चांगली केली पोरांनी पण आमच्याकडे
आमचे जे कॅप्टन होते, कॅप्टन आणि ओनर, त्यांच्या चुकीने थोडे मतलब चुकीने बोलणार. आला बघा. हे लेट्स गो. अथर्वचा इंटरव्ह्यू आपण प्रश्न विचारत होतो मी अथर्वला की एक्सपिरियन्स कसा होता MNPL बद्दल. सो आपला एक्सपिरियन्स चांगलाच होता. थोडी चिडाचिड झाली, खूप काय झालं, हसी मजाक सगळं झालं, पण जिंकू नाही शकलो आम्ही. का नाही जिंकू शकला? कुठे मॅच फिरली असं वाटतं? मॅच आमची फिरली कारण की आमचे सगळे प्लेयर भिकामागे होते. बॉल द्या मी करतो दुकानातून ना. पण आता काय करू शकतो, सगळ्यांना बॉलिंग नाही देऊ शकत. 4 ओव्हर आहेत, 4 बॉलर आहेत. सो आम्ही जे काय बोलतात त्याला, जे कंटिन्यू खेळणारे प्लेयर होते त्यांना जास्त प्रिफर केलं. पण आता काय असं होतं सिच्युएशन ज्यांनी पडली नाही बॉलिंग. तो ठीक आहे, ते थोडं झालं असं वाटतं तुम्हाला. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या गट असं थोडं नाही बोलतात. ठीक आहे, चांगले खेळले ते सगळे चांगले खेळलो. पण आम्ही जरा काय केलं, आम्हाला जरासे मध्येच झटका लागला. आम्ही थोडेसे कमोड बघितला आणि तिकडे जाऊन भागलो म्हणून. आणि ते बाथरूम बघितलं आणि आंघोळ करायला गेले. थोडीशी चुकी झाली आमच्याकडून. सो ती नेक्स्ट टाइम आम्ही सुधारायचं ट्राय करू. आणि नेक्स्ट स्पिरिट घेऊन येऊ आणि MNPL 6 मध्ये भेटूया. नेक्स्ट टाइम ठरवलंय बॉलिंग करणारे बॅटिंगला 2 डाऊन उतरणार, एडा करणार भाई सगळ्यांना. डकवर. हा हरीश इकडे नाही इकडे बनवा ना भाई. उभे राहा सगळे. आज आपली सक्सेसफुली MNPL 5 कंप्लीट झाली आहे आणि सर्व प्लेयर्सला कॉंग्रॅच्युलेशन्स. फर्स्ट ऑफ ऑल जबरदस्त आज सगळ्यांनी स्पिरिट दाखवलंय, जबरदस्त सगळे खेळले, जबरदस्त एनर्जी सगळ्यांची. लहान अथवा मोठे सगळे, एम्पायर जे खेळत नव्हते, जे स्कोरिंग करत होते, सगळ्यांसाठी एक चीअर्स करा. टाळ्या जोरदार व्हायला पाहिजेत. टाइम वेस्ट न करता आपण सुरू करूया आपल्या प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी, जिथे लहान मुलांपासून आपण सुरू करूया. विल स्टार्ट फ्रॉम बेस्ट बॅट्समन. एनी गॅस? बेस्ट बॅट्समन गोज टू अरुष. जोरदार टाळ्या अरुषसाठी. चौथीचा तर वेस्ट नाही गेले. दीपक कोंडाळकर हे अरुष यांना ट्रॉफी प्रेझेंट करतात. जोरदार टाळ्या. प्लीज दर्शराव इकडे. कसं वाटतंय, काय माइंडसेट घेऊन आलेलात तुम्ही आणि काय प्लॅनिंग करून आलेलात? काय तुमचं आजच्या दिवशी ठरवून आलात की कसं खेळायचं, काय खेळायचं आणि जिंकायचंय कसं? तर तुम्ही 2 शब्द द्या. मी ठेवून आलेलो की आम्हाला काय प्रकारे जिंकायचंय. पहिली मॅच, दुसरी मॅच, जेवढे होते तेवढी जिंकायची होती आम्हाला मॅच. ओके, जोरदार टाळ्या वायदर्ससाठी. जो व्यतिरिक्त काय तुम्ही अशी प्लॅनिंग केलेला की कशी बॉलिंग जाईल, कशी बॅटिंग जाईल, कशी फिल्डिंग जाईल? कारण ते सगळं पिचवर दिसत होतं की तुमची टीम जबरदस्त फिल्डिंग करत होती, टीम स्पिरिट होतं, चीअर करत होते सगळे एकमेकाला. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अशी काय प्लॅनिंग नव्हती केली. ओके, बिना प्लॅनिंगचे यांची टीम जिंकली आहेत. पूर्ण टीम या, पूर्ण टीम जल्दी आओ, पूर्ण टीम आओ, पूर्ण टीम. डान्स पाहिजे, डान्स. मोठ्या मुलांची आणि माणसांची टुर्नामेंट झाली आहे. तर त्यामध्ये सुद्धा आपण बॅटर, बॉलर, फिल्डर हे सगळे काढले आहेत. सिरीज वाला, ऑलराऊंडर, जे काय सगळं. अपोजिट टीम कॅप्टन नीना टिचोलकर आणि बेस्ट बॉलर आजचा, त्याला 2 शब्द काय बोलशील? काय नाही ते नंतर. थोडा डान्स सेफ. तर आज ज्याला मी आज म्हणजे 2-3 दिवसाची ट्रेनिंग दिलेली जरा बॉलची, सुपारी बॉल सांगितलेला. हा बशी ते ट्रेनिंगचा भाग आहे.
तर त्याला बेस्ट बॉलर मिळाले. मगाशी आपण बोलतो त्याला नाही मिळणार, नाही म्हणाला मिळाले, त्यांनी करून दाखवले. काय वाटतं तुला बेस्ट बॉलर मिळाल्यावर? काय ना, हाच फॉर्म पुढे कंटिन्यू करून ठेवायचा आहे आणि दुनियाला दाखवून द्यायचंय ओजस पाटील काय चीज आहे. हा आणि दुसरा ह्याला मी बोललो याला उगाच घेतला मी 36,000 त्याला भेटले काय बेस्ट बॅट्समन भेटले. ते मला वाटलेलं सगळं भेटेल, तुक्यात भेटलं काहीतरी. चालला खरं टू बी व्हेरी ऑनेस्ट, बॅट्समन, बॉलर आणि प्लेअर ऑफ द सिरीज ह्याला जाणार होता. सगळ्यांना इन्स्पिरेशन द्यायला म्हणून आपण ट्रॉफी असं डिस्ट्रीब्यूट केलं. तर हा ठीक आहे, ट्रॉफी आमच्याकडे. तर आपल्यासोबत आहेत विनिंग टीमचे मेंबर राकेश मयेकर. तुम्हाला काय प्लेअर ऑफ द सिरीज पण आहेत, खूप एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. तर तुम्हाला काय वाटतं आजच्या मॅच बद्दल? थोडंसं वाटत होतं की होईल माझ्याकडनं काम थोडंसं, पण अपोजिट प्लेअर पण चांगले खेळत होते आणि त्यांची स्ट्रॅटेजी चांगल्या होत्या. आणि त्यांच्या स्ट्रॅटेजी आम्हाला समजत होत्या कारण आपण एकांशी खेळत होतो, त्यामुळे स्ट्रॅटेजी आपल्याच होत्या सगळ्या. त्यामुळे कळत होतं की आपल्याला पुढे काय करायचं आहे आणि सिच्युएशन प्रमाणे आपण खेळलो, म्हणजे आम्ही खेळलो आणि आम्ही गेम पुढे नेला. त्याच्यामुळे थोडंसं वाटलं की आम्ही जिंकू शकत होतो शेवटच्या मॅचला वाटत होतं. आणि तुम्हाला काय वाटतं टर्निंग मुवमेंट काय होती लास्ट मॅचमध्ये? स्पेशली टर्निंग मुवमेंट विशालची सेकंडला स्टोर होती, ती जरा व्यवस्थित होतीच, म्हणजे पडलेली तीच मला वाटत होती की ती इकडे मॅच फिरली यांची, कारण त्याच्यात 2 विकेट होता आणि स्कोर दाबला गेला. प्लस मला 10 ओव्हरची भरपूर स्कोर मिळाला, तो 11 रन्सचा शेवटच्या ओव्हरसाठी. आणि मला त्याच्यात कॉन्फिडन्स होता की 10 रन्स मी करू शकतो. काय बोलते श्रावणी देवकर? मजा आली, चांगलं खेळला, चांगलं बॉलिंग तर अप्रतिम केली. जशी तुला शिकवले तशी बरोबर केली. तू शिकवलीस ना म्हणून नाही, तुला अपोजिट टीमने शिकवली केली असते. तुम्ही तो पिक्चर बघितला काय? कुठला होता? हेराफेरी मध्ये होतं की ये लोग के हाथ में सोने का कटोरा दो फिर भी ये भीकी मागेंगे. आमच्याकडे उदाहरण देतात. असं काय बोलतो हा मित्र तुला? काय माहिती, जाऊ दे. काय बोलायचं तर बोलू दे यार. नेक्स्ट टाइम घेऊ नको याला टीम. त्याला बोल, तू बोल ना भाई, जल्लो मत बराबरी करो. ठीक आहे, नाही करायची मला याची बराबरी. एक दिवस येईल. अरे एक दिवस येईल म्हणजे हाच दिवस काय. तर आमच्या सोबत आहेत आमचे माझ्या डिजिटल टीम मधले हेड आणि आमच्या टीमचे प्रीती झिंटा. तुम्हाला काय वाटतंय? काय ना, मजा आली मॅच खेळायला मॅच बघायला. मी ज्या मॅचला टीमला सपोर्ट करत होती ती जिंकली, हरले. ऑफकोर्स मी तुम्हाला नव्हती सपोर्ट करत. सो मजा आली ओव्हरऑल खेळायला, बघायला. बघायला. आणि गोळा कसा होता? गोळा चांगला होता, ते स्टिक संपले चांगला होता भाई. इंटरव्ह्यू कोणाला घेतला पाहिजे तर गोळा खाल्ल्यावर अनिश पार्थ वगैरे था भाई. हिरवी आणि काळी लिपस्टिक वगैरे काहीतरी डेंजर लावून दिली, मेहंदी लावतात. तर माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन आणि आमची डिजिटल टीम मधली कॅमेरा बाई कॅमेरा मुलगी आणि आमची डिजिटल टीम मधली कियारा जैन. तर काय वाटतं तुला आजच्या मॅच बद्दल? कायच आहे, म्हणजे चांगला होता मॅच. हिमांशू जरा हगला. अरे यार, माझं का सगळे घेऊन बसलेत? मी 2 विकेट काढल्या, मला बॉलिंग दिली तेव्हा. 2 विकेट आता टाकणार आहे, मी टाकणार आहे ब्लॉग मध्ये. सगळे ते तुम्ही जर जे आम्ही जर व्हिडिओज नसू काढल्या तर नसू बसू तर ही पण खेळली. तू काय बॉलिंग बॅटिंग केलीस काय? हो, बॅटिंग केली. किती रन? 10 रन मारलेत मी. 10 रन. डेंजर. मुलगी शिकली, क्रिकेट खेळायला लागली. चालली श्रावणी. हा सोम सगळ्या हक्क जात होता, सगळं माझं आहे. काय दिसलं माझं आहे. तुझं टी शर्ट आहे. भाई अपन करेंगे, थोड़ा सा पार्टी करेंगे.